नरसिंहवाडी हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे 700 वर्षापूर्वी वसलेले असून सद्गुरू दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळखले जाते. श्री नरसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री 12 वर्ष राहिले. आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी गुरुचरित्रातील प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे. तसेच बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशीर्वाद देऊन परत आणली. त्याची उत्तराई म्हणून विजापूर बिदर बादशाने सध्याचे मंदिर बांधले आहे. कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावरती योगीराज वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी यांचे परमप्रिय शिष्य श्री नरसिंह सरस्वती अर्थात दीक्षित स्वामी यांनी स्थापन केलेले श्री दत्त अंबरेश्वर मंदिर, वासुदेवानंद सरस्वती पीठ आणि यक्षिणी मंदिर आहे. त्यांचा जीर्णोद्धार विद्यावाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णा नदीवर सुंदर घाट बांधला आहे. दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नरसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामींनी भारत भ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नरसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. 1378 मध्ये कारंजा येथे नरसिंह सरस्वतींचा जन्म झाला. 1388 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्या दरम्यान 1421 साली त्यांचा मुक्काम औदुंबर क्षेत्री होता. तर 1422 मध्ये कृष्णा पंचगंगा संगमा नजीकच्या गावात होता. नरसिंह सरस्वतींनी येथे तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर 1434 मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गांगनापुरी प्रस्थान ठेवले. नरसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नरसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नरसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्ण पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेले हे तीर्थक्षेत्र आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नरसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना, भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी 3 त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदी तीरामुळे परिसरात लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैल तीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तांच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टप्रहर राबता असतो. पहाटे 3 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवने आणि पदांचा उच्चारवाद होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. वर्षभरातील विविध उत्सव, नरसिंह जयंती, रामनवमी व इतर सनकादिक पुण्यतिथ्या व सण नियमित साजरे केले जातात. नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते. तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही. श्री दत्तात्रेय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कृष्ण पंचगंगा संगमानजीक आज असलेल्या स्थानात 12 वर्ष वास्तव्य करून होते.
येथे त्यावेळी निर्जन अरण्य असून नदीच्या परतीरावर अमरापूर अर्थात औरवाड हे गाव होते. आजही आहे. तेथे अमरेश्वराचा निवास असून त्यांच्या सानिध्यात 64 योगिनींचा परिवार आहे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची सेवा 64 योगिनींनी ते असेपर्यंत केली. नरसिंहवाडी हे गाव मागाहून केव्हा तरी वसलेले आहे. तोपर्यंत शुक्लतीर्थपासून संगमापर्यंत अष्टतीर्थाचा भाग अमरापूर म्हणून धार्मिक दृष्टीने ओळखला जात असावा. या उद्देशानेच टेंबेस्वामी महाराजांनी केलेल्या नरसिंह सरस्वती स्तोत्रात अमरक्य पुरेच योगिनी वरदो योखिलदोस्ती योगिनी हा स नरसिंह सरस्वती यतीर भगवान मेस्ती परावरा गतीही असा उल्लेख केला असावा. त्याचप्रमाणे श्री नरसिंह वाटिका क्षेत्रे द्वादशाब्दा नवसनसुदीही तत्र स्थितवापी गंधर्वपुरमेत्या वसनमठे असाही उल्लेख नक्षत्र मालिका स्तोत्रात केला आहे. पण त्यावेळी नरसिंहवाडी हे गाव नसल्याने उल्लेख गृहस्थ सदृशी भार्या विंदेत या वचनाप्रमाणे भविष्य वदतीनेच म्हणजेच पुढे होणाऱ्या नरसिंहवाडी क्षेत्रात अशा अर्थानेच केलेला दिसतो. एकंदरीत विचार केला असता अमरेश्वर 64 योगिनी शुक्लादी अष्टतीर्थे कृष्ण पंचगंगा संगम अशा सर्वांगीण पवित्र भागात श्री गुरूंनी वास्तव्य केले असून ते आजही कायम आहे. हे दिव्य दृष्टींच्या महात्म्यांना अवगत होणारे आहे. वरील नरसिंहवाटिका क्षेत्रे द्वादशाब्दा नवसनसुदीही तत्र स्थितवापी गंधर्वपुरमेत्या वसनमठे या श्लोकात श्री टेंबेस्वामी महाराजांनी हे स्पष्ट केले आहे. परमात्मा विभुव्यापक म्हणजे देश मर्यादा रहित असल्याचे हे वर्णन असंभवनीय नाही. असे हे नरसिंहवाडी क्षेत्र काळाच्या उदरात प्रभू येण्यापूर्वीपासूनच आहे. याचे ज्ञान फक्त त्रिकालज्ञ महापुरुषांनाच असू शकते. म्हणूनच श्री रामचंद्र योगी महाराज प्रभू दर्शनाकरिता 200 वर्षापूर्वीच येथे निवास करून गेले. या क्षेत्राची व्यक्तावस्था प्रसिद्धी शिरोळचा द्विजपुत्र जिवंत झाल्यापासून झाली. असे टेंबेस्वामी महाराजांनी ततः प्रभूती तत्पुरे प्रवराम बभौ संदरम असे वर्णन त्रिशती काव्यामध्ये केले आहे. याप्रमाणे नित्य प्रभू निवासाने पवित्र असणाऱ्या नरसिंहवाडी क्षेत्रात भगवत भक्त महापुरुषांचाही निवास वेळोवेळी असणे साहजिकच आहे. त्यापैकी श्री नारायण स्वामी महाराज व पुढे श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज आहेत. मतचिता चिंती साची ही वाडी नरसोबाची हे वाक्य ज्या महापुरुषाने आपल्या काव्यात ग्रंथित केले आहे असे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे सांगतात की ही वाडी म्हणजे श्री दत्तात्रयांची राजधानी आहे. श्री महाराज काशीत संन्यास घेतल्यानंतर कारंजास आपल्या जन्मस्थानी आले. तेथून दक्षिणेस येत असता भिलवडी म्हणजे औदुंबर या कृष्णेच्या काठी वसलेल्या गावी येऊन एक औदुंबर वृक्षाखाली तपश्चर्या करू लागले. तेथे असता एका करवीरस्थ ब्राह्मण पुत्राला भगवती भुवनेश्वरी देवीने आज्ञा केल्यानंतर कृष्णा प्रवाहात पोहत येऊन श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना अनन्य भावाने शरण गेल्यानंतर श्री महाराजांनी कृपामृताने पावन करून त्या मंदमती ब्राह्मण पुत्राला ज्ञानी केले. पुढील कार्यासाठी श्री नरसिंहवाडी येथे आगमन केल्यावेळी तेथे घनदाट वृक्षांनी व्याप्त असा प्रदेश होता. जवळच भगवती पुण्यपावन गंगा कृष्ण माता आपल्या पुण्यपावन जलाने दुःखितांचे तापहरण करीत संतपणे वाहत होती. तेथे एक रम्य औदुंबर वृक्षाच्या खाली एका प्रस्तवावर श्री स्वामी महाराज ध्यान धारणा करीत होते. 2 प्रहरचे वेळी पैल तीरावरती असलेल्या अमरापूर या ठिकाणी भिक्षेत जात असत व परत त्या ठिकाणी येऊन ध्यानयोग साधत असत. असे काही दिवस गेल्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या अलास गावच्या श्रीपाद भट्ट जेरे हे वृद्ध गृहस्थ जवळ असलेल्या शिरोळ ग्रामी जोशीपणाची वृत्ती करत असत. ते मार्गस्थ असता श्री स्वामी महाराजांना वंदन करून पुढे जात असत. असे काही दिवस गेल्यानंतर त्या ब्राह्मणाचा भाग्योदय झाला व त्यांच्याकडून भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपी श्री दत्तात्रयांच्या मनोहर पादुकांची स्थापना केली व या वृद्ध ब्राह्मणास तेथे अर्चक म्हणून ठेवले. श्री स्वामी महाराजांनी पुढील कार्यासाठी गमन करतेवेळी या ब्राह्मणास आशीर्वाद दिला की या औदुंबर वृक्षास जेवढी फुले फळे आहेत तेवढा तुझा वंश वृक्ष वाढेल, कारण या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय शरण आलेल्यांची दुःखे निवारण करण्यासाठी आहेत. काही दिवस ते श्रीपाद भट्ट
आलासून दररोज त्या ठिकाणी येऊन अर्चना करीत असत. काही काळानंतर तेथे हळूहळू वस्ती झाली व श्री नरसिंह सरस्वती तेथे तपश्चर्या करीत असल्याने त्या स्थानास श्री नरसिंहवाडी हे नाव प्राप्त झाले. तेथे श्रीपाद भट्टाने पुत्राचे वंशोवंशी राहून श्री स्वामी महाराजांची अर्चना केली. अशा या ठिकाणी सिद्ध गुरु, सिद्ध साधू योगी यांनी एकांत स्थळ पाहून तपश्चर्या केली. यामध्ये परमपावन श्री नारायण स्वामी महाराज, श्री गोपाळ स्वामी महाराज, श्री मौनी स्वामी महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज अशा सिद्धांनी वास्तव्य केले. काही काळानंतर या स्थानास श्री नरसिंहवाडी हे नामाभिधान प्राप्त झाले. श्री नरसिंहवाडीच्या या परमभाविक सेवेकरांनीच आपल्या प्रेमाने गुरुमाऊलीला सतत जागृत ठेवले आहे. म्हणून आजही हजारो भक्तांनी या पुजाऱ्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे श्री दत्तगुरूंनी दिलेल्या फळाचा रोकडा अनुभव घेतला आहे. दक्षिणद्वार पर्वणी, संततधार, नित्य पालखी, महाराजांचे विविध उत्सव ही पुजारी मंडळी किती आपुलकीने करतात आणि म्हणून श्री दत्तप्रभूंची प्रसन्नता या स्थानात किती प्रकर्षणाने जाणवते हे स्वतः तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचा संबंध पवित्रतम जीवन प्रवासाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की तो वैकुंठीचा राणा, भक्तवत्सल परमात्मा जीवांचा उद्धार व्हावा म्हणून ऊन, पाऊस, थंडी, वारा कशाचीही तमा न बाळगता वनवन फिरला. अनेकांना सन्मार्गाला लावले. आडमार्गी पाऊल पडले तर मातृप्रेमाने सांभाळून पुन्हा मार्गावर आणले. रंजले गांजलेल्यांना दिलासा दिला. नैराश्यग्रस्तांना उमेद दिली. गोरगरिबांचे अश्रू पुसले. क्षणभंगूर जीवनाचे रहस्य सांगून मातीच्या शरीराचे सोने कसे करावे याची शिकवण दिली. नराचा नारायण करण्याची साधना सांगितली. जीव शिव कसा होतो ते शिकवले. त्यांचे संपूर्ण जीवन हाच एक उत्कृष्ट धर्मग्रंथ आहे. त्याला श्री गुरुचरित्र असे म्हणतात. एका क्षणात पृथ्वी बुडून टाकणारा हा सागर सामर्थ्य असून मर्यादा उल्लंघन करीत नाही हे अनुभवून त्या सागराला गुरु करणारे श्री नरसिंह गुरु स्वयं अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. राजांचे अधिराजे आहेत. योग सम्राट आहेत. तरीही अत्यंत मृदुहृदयी भक्तवत्सल आहेत. स्मृतुर्गामी आहेत. मला अहंकार नाही असाही अहंकार साधकांना नसावा असे ते सांगतात. भगवंतानी विदुरा घरच्या कन्या आणि सुदामाच्या पुरचुंडीतले पोहे मिटक्या मारीत खाल्लेले आहेत. जनाबाईचे दळण दळले आहे. कबीराचे शेणे विणले आहेत आणि अर्जुनाचे घोडे धुतलेले आहे. अशा या ब्रह्मांड नायक नरसिंह सरस्वती महाराजांना कोटी कोटी प्रणाम असो. या ठिकाणी अनेक भक्तांच्या, त्यामध्ये आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी यांच्या कामना श्री महाराज पूर्ण करीत असल्याने हे स्थान आसपासच्या गावात प्रसिद्ध झाले. या ठिकाणी वास्तव्य करून सर्व ब्रह्मवृंद या मनोहर पादुकांची 3 त्रिकाळ अर्चना करीत असून ही अर्चना चालूच आहे. प्रातः काळापासून या अर्चनेस आरंभ होतो. भूपाळ्या, काकड आरती हा उपक्रम असतो. थोड्या वेळाने श्री सूर्यनारायण उदयाचलावर येण्यापूर्वी श्री महाराजांना कृष्ण मातेच्या जलाने स्नान घातले जाते व पंचोपचार पूजा करून महाराजांच्या पादुकांवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते व त्यावर नागदेवताची स्थापना करून प्रातःकालची पूजा संपूर्ण होते. नंतर 9 वाजेच्या सुमारास अनेक बाहेरगावचे भक्तगण येऊन स्नान करून पंचामृत पूजेत सिद्ध असतात. अर्चक स्नान करून पादुकांवरील वस्त्र दूर करून श्री पादुका भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पंचामृत स्नानास सिद्ध करतात. हा उपक्रम साधारणपणे 3 तास चालू असतो. पुढे मध्यान्हकाळी या पादुकांची महापूजेस सुरुवात होते. त्यावेळी पादुकांवर दूध, केळी, आंब्याच्या दिवसांमध्ये आमरस, दही, दूध, तूप, मध यांचे लेपन करून गरम पाण्याने श्री महाराजांना मांगलिक स्नान घातले जाते. नंतर स्वच्छ अशा वस्त्राने पादुकांवरील जल शोषित केले जाते. नंतर सुगंधित पण मंद सुवासिक अत्तराचे लेपन केले जाते. महाराज स्वतः शांत वृत्तीचे असल्याने अत्तर सुद्धा मोगरा, चमेली, गुलाब असे असतात. नंतर पादुकांवर सुगंधित पुष्पाचे आच्छादन केले जाते. तुळशीपत्र, बिल्वपत्र यांचे अर्पण केले जाते. नंतर श्रीपादुकांवर दिव्य छाटीचे आवरण केले जाते.
त्यावर रेशमी वस्त्र जरीकाठी अर्पण करतात. नंतर नागदेवतांची वर स्थापना करून त्रिमूर्तीचे सुवर्ण मुकुट त्या ठिकाणी ठेवतात. महाराजांना 2 प्रहरच्या वेळी तृष्णा भागवण्यासाठी थंडगार व सुगंधित पाण्याने भरलेल्या कमंडलूची व्यवस्था केली जाते. नंतर भक्तवृंद अनेक आरत्या म्हणून महाराजांची आराधना करतात. नंतर श्री महाराजांना रौप्य ताटामध्ये षडस्रांनांचा नैवेद्य अर्पण केला जातो. नंतर प्रसाद तीर्थ घेऊन सर्व भक्तवृंद आपल्या घरी 2 प्रहरचे भोजन करण्यासाठी रवाना होतात. अशा प्रकारे श्री पादुकांची मध्याह्न पूजा पूर्णत्वास येते. दुपारच्या वेळी विद्वान ब्रह्मवृंद मंजुळ आवाजाने श्री महाराजांपुढे वेद मंत्रांचे पठण करतात. सायंकाळी पुराणिकांकडून श्री महाराजांना दिव्य पुराणांचे श्रवण करिवले जाते. सायंकाळी 7 वाजल्यापासून महाराजांच्या सायंपूजनास प्रारंभ होतो. त्यावेळी अर्चक पंचोपचार पूजा करून धूप अर्पण करून मंगल आरती करतात. त्यावेळी चांदीच्या पात्रांमधून केशरयुक्त दूध, काही फराळांचे जिन्नस व नाना प्रकारची फळे यांचा नैवेद्य श्री महाराजांना अर्पण केला जातो. नंतर श्री महाराजांची उत्सव मूर्ती, दिव्य वस्त्र व दिव्य अलंकार यांनी सुशोभित करून छत्र चामरांसहित श्री नारायण स्वामींच्या मंदिरातून मंगलवाद्य व नामघोषांच्या गजरात खाली महाराजांच्या मंदिरात आणतात. तेथे पुष्पहार महाराजांना अर्पण केले जातात. त्यावेळी अर्चक ब्रह्मवृंद दिव्य आरत्या झांजांच्या गजरात म्हणतात. नंतर सुशोभित अशा महाराजांची उत्सव मूर्ती त्या शिबिकेमध्ये विराजमान होते आणि मंगल गजरामध्ये त्या शिबिकेच्या महाराजांभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या जातात. त्यावेळी सर्व ब्रह्मवृंद उपासक व भक्तवृंद निरनिराळ्या मंगलपदांनी व भावपूर्ण अंतकरणाने श्री महाराजांना आनंदित करतात. नंतर तीर्थप्रसाद होतो व ब्रह्मवृंद मंत्रपठनाने महाराजांना संतोषित करतात. नंतर महाराज मंत्रगजरांमध्ये दिव्य नामघोषात श्री नारायण स्वामी महाराजांच्या मंदिरात आपल्या ठिकाणी विराजमान होतात. रात्री शेजारती होते. श्री महाराज शयनगृहामध्ये प्रवेश करतात व ते द्वार बंद केले जाते. सर्व भक्तवृंद अर्चक आपल्या घरी गमन करतात. खरोखरच श्री दत्त महाराजांच्या नामस्मरणाने सारे विकार शांत होतात. परमपावन दत्तकथा भवरोग्याला अमृतवल्लीसारख्या असतात आणि त्यांच्या श्रवणाने भवबंधन बाधित नाहीत. पवित्र दत्तप्रबोधिनी मात्रा भवरोग्याने घ्यावी आणि जन्मकर्मांची यात्रा चुकवावी. जीवाच्या जन्ममृत्यूच्या रहाटगाड्यांची समाप्ती व्हावी म्हणून सतत प्रबोधन करून श्रमलेल्या श्री गुरुपादुकांची भक्ती गुरुभक्त क्षणभर विसरू शकत नाही. सात्विक बुद्धीने वर्तन करणाऱ्या भक्तांवर श्री गुरूंची फार मोठी प्रीती असते. म्हणून अत्री अनुसूया, राजा सुमती, अंबा माधव या सात्विक पतिपत्नींच्या श्रद्धा, निष्ठा, प्रेम या गुणांमुळे श्री गुरूंनी गर्भ पत्कारला. अवधूत ब्रह्मचारी, संन्यासी अशा वेशांनी समाजाला प्रबोधन केले. श्री गुरुदत्त भगवान संतांना परब्रह्म वस्तू देतात. पाप्यांना पापक्षालनार्थ प्रायश्चित्ताधिक शिक्षा देतात. त्रस्त लोकांना संकटमुक्त करतात. संन्याशांना आत्मज्ञानवंत करून मोक्ष देतात. रोग्यांना औषध देतात. अभिमान नष्ट करून निराभिमानता देतात. स्वर्गार्थी लोकांना स्वर्ग देतात. ते दयासागर नरसिंह सरस्वती, गुरुराज रूपाने साक्षात मदनवाणीने बृहस्पती, क्षमेने पृथ्वीसारखे सहनशील, बुद्धीने महापंडित व तेजाने प्रत्यक्ष सूर्यनारायण भासतात. भक्तांना दुःखमुक्त करून सुखरूप करण्यासाठी ते नरसोबावाडीला अखंड जागत बसलेले असतात. प्रत्येक अवतारात भगवंताला सहाय्य करण्याकरिता स्वर्गस्थ देव मनुष्य योनीत जन्माला येऊन मनुष्य रूपे धारण करून परमेश्वराला सहाय्य करतात. रामावतारात वानरांच्या रूपाने, कृष्णावतारात यादव रूपाने देवांनी जन्म घेऊन भगवंताला सहाय्य केले होते. या श्री दत्त महाराजांच्या श्री नरसिंह सरस्वती अवतारात पुजारी होऊन ते सहाय्य करीत आहेत. अलासगावचे भैरव भट जेरे हे या देवस्वरूप पुजाऱ्याचे मूळ पुरुष आहेत. पुढे दत्तप्रभूंची इच्छा जाणून स्वर्गस्थ देवच त्या भैरव भटजींच्या पोटी पुत्र, पौत्र, प्रपौत्रादी पुढील समस्त कुळाविस्तार रूपाने अवतीर्ण झाले आणि श्री नरसिंह सरस्वती भगवंताच्या मनोहर पादुकांची त्रिकाळ पूजा करू लागले. त्या देवस्वरूप द्विजांनी श्री गुरुभक्ताला कल्याणम चिंतितम कार्यम चिंतितार्थ मनोरथः देवद्विज प्रसादेन सर्व अर्थो भवन्तु ते चिंतित मनोरथ सिद्धिरस्तु असा आशीर्वाद देऊन श्रीफळ त्यांच्या पदरात घातले
की त्यांचे काम झालेच समजा. श्री दत्तप्रभूंना सहाय्य करणारे अनुवांशिक भक्ती संपन्न असे हे श्री नरसिंहवाडीचे पुजारी लोक मनुष्य रूपाने दिसत असले तरी हे सर्व स्वर्गस्थ देवच आहेत ही अनुभूती येते. ऊन, पाऊस, वारा, कडक थंडी काहीही असो, ही प्रभूंची लेकरे श्री कृष्णाईच्या कुशीत शिरून स्नान करतात. पहाटे 5 पासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध सेवा करतात. पालखी मिरवणूक, धन्य प्रदक्षिणा करतात. काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत या सर्व प्रभुलेकरांची दिव्य सेवा पाहिली की प्रभूंच्या मनोहर पादुकांच्या आधी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावेसे वाटते. नरसिंहवाडीत कृष्णमाई उत्सव कार्यक्रम अव्याहत चालू आहे. अनेक भक्त आपल्या वाहनातून नित्य येथे येत असतात. गंगेचे स्नान करून श्री महाराजांच्या विविध पूजेत सहभागी होतात. या ठिकाणी श्री गुरु महाराजांचे उत्सवही साजरे केले जातात. श्री दत्त जयंती, श्री गुरुद्वादशी, श्री नरसिंह जयंती, श्री गुरु प्रतिपदा, श्री गुरु पौर्णिमा, श्री नारायण स्वामींचा उत्सव, श्री टेंबे स्वामींचा उत्सव हे उत्सव साजरे केले जातात. दसऱ्याच्या दिवशी श्री महाराज आपल्या वैभवाने युक्त असे नटलेले शिलांगणास जातात. यासाठी धोतर, उपरणे घातलेले भक्तवृंद असतात व डाव्या बाजूला शर्ट व इतर वस्त्र घातलेले असतात. शिबिकेच्या मागे अब्दागिरी व छत्र असते. अशा राजवैभवात महाराज शिबिकेमध्ये आरोहण करतात. मंदिराच्या बाहेर मिठाई, धार्मिक ग्रंथांची दुकाने सजलेली आहेत. सायंकाळच्या वेळी सनई व चौगडा यांच्या वादनाने श्री महाराजांना संतोषित केले जाते. नरसिंहवाडीमध्ये श्री मारुतीरायांचे मंदिर आहे. श्री ब्रह्मानंद स्वामी, श्री नारायण स्वामी मंदिर तसेच विविध देवी देवतांची मंदिर आहेत. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे श्री नरसिंहवाडीतील वस्ती वाढत आहे. अनेक भक्तांना समाधान व शांती प्राप्त होते म्हणून वाडीला येत असतात. दर 12 वर्षांनी श्री गंगामाई श्री कृष्णामाईला भेटायला येते. लाखो भाविक या सोहळ्यात समाविष्ट होतात व आपल्याला पुनीत करून घेतात. गावाच्या बाहेर रम्य ठिकाणी वेदपाठशाळेची स्थापना झाली असून त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्चन करीत असतात. त्या बाहेर सुगंधित पुष्पांची बाग आहे. त्या बागेतील फुले महाराजांना अर्पण केली जातात. हे क्षेत्र कोल्हापूर पासून पूर्वेस 50 किलोमीटर अंतरावर आहे. सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 22 किलोमीटर अंतरावर दक्षिणेस हे क्षेत्र वसलेले आहे. सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे. सांगली कुरुंदवाड बसने सुद्धा इथे येता जाता येते. सांगली हे कोल्हापूर मुंबई मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त निवास आहे. दुपारी 12 वाजता महाप्रसादाची सोय आहे. काही वर्षापूर्वी दत्तभक्त शरद उपाध्ये यांनी या ठिकाणी वेदभवन या वास्तूचे निर्माण केले आहे. ही वास्तू सुद्धा अवश्य पाहावी. कृष्णातिरी दर्शनासी उभी लेकुरे बापुडी, अनघादेवी प्रत्यक्ष सांभाळती भक्तांसी. पैलतिरी अमरेश्वर त्यासी साक्ष औदुंबर, पाटी गाय आणि श्वान लोका देती अभयदान. त्यासी पाहिन पाहिन डोळा देती समाधान, निजानंदे पाहिन घेई दत्ताचे दर्शन. अर्थात प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठी कृष्ण तटावर वाडीत दत्त महाराज आहेत. त्यांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचा सांभाळ करण्यासाठी अनघादेवी आहेत. पैलतीरावर अमरेश्वर महादेव आहेत. त्या सगळ्यांच्या साक्षीला औदुंबर आहेत. दत्त महाराजांच्या पाठीशी उभे असलेले श्वान व गाई लोकांना अभयदान देत आहेत. अशा दत्त महाराजांच्या दर्शनासाठी थांबलेल्या भाविकांना डोळे भरून दर्शन घेता येत असताना हा आनंद त्या भाविकांच्या दर्शनाने तृप्त होत आहे. श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणजे नरसिंहवाडी. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची वाडी म्हणजे नरसिंहवाडी. नरसोबाची वाडी म्हणजे नरसिंहवाडी. कृष्ण पंचगंगा नदीचा संगम म्हणजे नरसिंहवाडी. संत वाहते कृष्णमाई म्हणजे नरसिंहवाडी. परमपूज्य नारायण स्वामींची तपस्या म्हणजे नरसिंहवाडी. परमपूज्य गोपाळ स्वामी महाराजांची समाधी म्हणजे नरसिंहवाडी. थोरले महाराज अर्थात परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची नियमित घालून दिलेली नित्यपूजा म्हणजे नरसिंहवाडी. महिन्याची पौर्णिमा म्हणजे नरसिंहवाडी. दर आठवड्यातील गुरुवार म्हणजे नरसिंहवाडी. विजयादशमी दसरा म्हणजे नरसिंहवाडी. दिवाळीचा पाडवा म्हणजे नरसिंहवाडी. गुरुप्रतिपदा गोपाळकाला म्हणजे नरसिंहवाडी. महाशिवरात्र म्हणजे नरसिंहवाडी.
कृष्णावेणी उत्सव म्हणजे नरसिंहवाडी. लग्नमुंज कार्यासाठी प्रसिद्ध म्हणजे नरसिंहवाडी. मेवा मिठाईसाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणजे नरसिंहवाडी. कवठाची बर्फी म्हणजे नरसिंहवाडी. दुकानांची सुरेख रांग म्हणजे नरसिंहवाडी. खवा, बासुंदी, श्रीखंड, सीताफळाची रबडी म्हणजे नरसिंहवाडी. रंगीबेरंगी दोरा, माळा, खेळणी म्हणजे नरसिंहवाडी. कृष्णाकाठची वांगी, भाजीपाला, घेवड्याची भाजी म्हणजे नरसिंहवाडी. घेवड्याच्या शेंगांची भाजी म्हणजे नरसिंहवाडी. शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध म्हणजे नरसिंहवाडी. तूप वरण भात, मसाले भात म्हणजे नरसिंहवाडी. हॉटेलमधील वडापाव, मिसळ, भजी, उत्तप्पा म्हणजे नरसिंहवाडी. दत्त महाराजांची भक्तिमय वाडी म्हणजे नरसिंहवाडी. सर्वांच्यावर आशीर्वाद असणाऱ्या जगदीश्वराची वाडी म्हणजे नरसिंहवाडी. सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी वाडी म्हणजे नरसिंहवाडी. परत परत यावे अशी वाटणारी आपली म्हणजे नरसिंहवाडी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी जयदीप राजे भोसले. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र नृसिंहवाडी अर्थात नरसोबाच्या वाडी येथे श्री नरसिंह सरस्वती यांनी 12 वर्ष तपसाधना करून या क्षेत्रास धन्य केले. या ठिकाणी श्री कृष्णा आणि पंचगंगेच्या पवित्र ठिकाणावरती दत्तभक्तांची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं श्री नरसोबाची वाडी हे पुण्यक्षेत्र वसलेलं आहे. या ठिकाणी दत्तभक्तांच्या उद्धारासाठी वालुकामय पाषाणाच्या श्री नरसिंह सरस्वती यांच्या पुण्यमय पादुका स्थापना केलेल्या आहेत. तसेच अन्नपूर्णा जान्हवी मातेची सुद्धा स्थापना केली गेलेली आहे. या ठिकाणी दत्तभक्तांना कधीच अन्नाची कमतरता पडत नाही, कारण साक्षात अन्नपूर्णा या ठिकाणी बसलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती विजयते.